सर, चतुर्श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठी, क्लास 4 एम्प्लॉईजसाठी आपण खूप काम केलं. त्याच्यावर एक सिनेमाही आला. आज काही फरक पडलाय का? दोन मुली आल्या, त्या भेटल्या, म्हणाले सर आम्हाला तुमच्याबरोबर फोटो हवा आहे. मी काढला फोटो. म्हणाले, मग त्या मुलीने थांबून मला आवर्जून सांगितलं की हा फोटो मी का घेतला सर, तर तुम्हाला गंमत सांगतो. म्हणाली, तुमचा चित्रपट बघून माझी आई यावर्षी SSC देते. आज मुंबईच्या आसपासचा समुद्र बघितला, अति म्हणजे गटारचं पाणी. इंग्रजना खूप म्हणजे त्यांचं व्हिजन खूप चांगलं होतं. 150 वर्षापूर्वी त्यांनी ह्या केलेल्या लाईन्स आहेत. आमच्या कॉन्ट्रॅक्टरनी बांधलेल्या लाईन्स ब्रेक झाल्या असतील, पण इंग्रजांनी बांधलेल्या लाईन्स आजसुद्धा अगदी सुस्थितीत आहेत. पण जसं BMC आहे, राज्य सरकार आहे, MMRDA आहे, कामं करत आहेत, पण जे हवं क्वालिटी ऑफ लाईफ कोणीच करत नाही. ब्लेम एकमेकांवर टाकतायत. मग नक्की काय अकाउंटेबिलिटी कोणाची आहे? सांगतो काय झालेलं आहे. आज एवढे मुंगळे का त्या गुळाला चिकटलेत? तुम्हाला नगरसेवक पद पाहिजे का? तुम्हाला सेवा करायला पाहिजेत? तुम्ही सेवा करण्यासाठी एवढे आतुर आहात? इतके मारामारी एकामेकाच्या उरावरती बसलेल्या आहात आणि ती सीट आणण्यासाठी तुम्ही घरातले लाखो रुपये टाकतात, त्या इलेक्शनला एवढा खर्च करतात. कशाला करतात? तुम्हाला तो दामदुपटीने परत आणायचा आहे. आमची महापालिका खूप श्रीमंत आहे. खूप. तुम्ही मागाल ते तुम्हाला देणार, पण तुम्ही मागतानाच जर तुम्ही तुमचाच स्वार्थ त्याच्यामध्ये घुसडून तुम्ही म्हणाल चला आता ही 1 लाखाची कॉस्ट आहे, हा तर 30,000 किंवा 40,000मध्ये देतो, मला त्याच्यात बाबा 20,000 ठेव, तर माझ्याकडनं करायचे धंदे सगळे. म्हटलं तुमच्या सगळ्यांचा बाप आहे मी. इथे बसलोय, असाच येऊन बसलो नाही. अरे साहब इतना बडा साहब हो आप, पैसा कसा गुंडा जैसा बात करतो आहो. म्हटलं व्हाईट कॉलर गुंडा हो मी एका माझ्या बॉसला, म्हणजे माझा डायरेक्ट संबंध नव्हता, पण तो सिव्हिल इंजिनियर होता, असिस्टंट इंजिनियर होता, त्याला मी पोलीस स्टेशनमध्ये बंद केला होता. मग मी कायम लोकांना सांगत होतो तुम्ही सिस्टीमची खेळू नका. आपण काय ह्यांना परमिशन द्यायसाठी बसलेलो की आपण वी आर द प्लॅनर्स, वी आर सिटी प्लॅनर्स. काहीही कुणीही कुठेही मनाला वाटेल तसं करू नये म्हणून महापालिकेचा ॲक्ट आहे, म्हणून महापालिका आहे. फेब्रुवारी 87ची गोष्ट आहे. अचानक एक दिवस रात्री एक नवजीवन सोसायटी समोरचं एक मॅनहोल चं झाकण उडालं. ते 9व्या माळ्यापर्यंतच्या हाईटला उडालं आणि समोरच्या फुटपाथला पडलं. ते एवढं जाड जे एक मेटल 250 किलोचं झाकण असतं. एक सर मुद्दा, एक मुंबईकर म्हणून खूप खूप त्रासदायक आहे, मिठी नदी. बेसिकली लोकांचा एक खूप मोठा गैरसमज आहे की मिठीला नदी म्हणणं. कदाचित ह्या सगळ्या गोष्टीचा जो आता पुन्हा जो नवीन बॅकलॉग तयार होईल त्याच्यासाठी पुन्हा एक 10-15 वर्षांत कोणाला तर शिरूर करायला तिथे जन्मभूमी यावं लागेल.